ओम शांती. 18 मार्च 1971ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे विजयी बनण्यासाठी संग्रह आणि संग्रामच्या शक्तीची गरज. बापदादा म्हणतात, भट्टीमध्ये ज्या ज्ञानरत्नांची धारणा मिळाली आहे त्यांना बुद्धीमध्ये संग्रह ठेवणे आणि संग्रह करूनच लोक संग्रह करू शकतात. म्हणून संग्रह करण्याची आणि मग संग्राम करण्याची शक्ती दोन्हीची गरज आहे. ज्यांच्यामध्ये जितकी संग्रह करण्याची शक्ती आहे तितकीच संग्राम करण्याची पण शक्ती राहते. भक्तीमध्ये वरदान देतात, पुत्रवान भव, धनवान भव. पण बाबा वरदान देतात, शक्तिवान भव आणि नेहमी अव्यक्त एकरस अवस्था भव. या दोन्ही वरदानांमध्ये दोन्ही गोष्टी समावलेल्या आहेत. या दोन्ही वरदानांना प्राप्त करून संपत्तिवान बनून आपले प्रॅक्टिकल सबूत दाखवायचे आहे. प्रत्येक सेकंदात, प्रत्येक संकल्पामध्ये अटेन्शन आणि ॲक्युरेट ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नाहीतर बापदादांना प्रत्यक्ष करण्याचे श्रेष्ठ पार्ट करता येणार नाही. असे प्रत्यक्ष करायचे आहे की सगळ्या आत्म्यांच्या मुखातून हेच बोल निघाले पाहिजे की हे तर सगळे असे दिसतात की साक्षात बाप समान आहेत. मुलांचा प्रत्येक कर्म दर्पण बनून गेला पाहिजे. या दर्पणामध्ये बापदादांचे गुण आणि कर्तव्याचे दिव्य रूप आणि रुहानियतचा साक्षात्कार झाला पाहिजे. पण दर्पण बनण्यासाठी फक्त संकल्पच नाही तर देह अभिमानालाही अर्पण करायचे आहे. देह अभिमानाला अर्पण करणाऱ्याचा प्रत्येक कर्म दर्पण बनतो. जसे एखादी वस्तू अर्पण केली जाते, मग ती अर्पण केलेली वस्तू आपली समजत नाहीत. तसेच या देहभानाला अर्पण केल्याने आपलेपणा संपून जाईल. समर्पण होणाऱ्यांची निशाणी एक तर नेहमी योगयुक्त आणि दुसरा नेहमी बंधनमुक्त. जो योगयुक्त असेल तो बंधनमुक्त जरूर असेल. योगयुक्तचा अर्थच आहे देहाच्या आकर्षणच्या बंधनापासूनही मुक्त. आपल्यासाठीही प्रमाणपत्र घ्यायचे आहे आणि आपल्याकडूनही प्रमाणपत्र घ्यायचे आहे आणि सर्वांकडूनही प्रमाणपत्र घ्यायचे आहे. ज्ञानामध्ये ज्या युक्त्या मिळाल्या आहेत त्यांना संग्रह करण्याची शक्तीचे प्रमाणपत्र पण घ्यायचे आहे. आता सबूत मूर्त आणि सपूत बनायचे आहे.
कितीही सहन करावे लागले, सामना करावा लागला, तरी प्रतिज्ञा पूर्ण करायचीच आहे. प्रतिज्ञा करणाऱ्यांचा यादगार आहे अचल घर. स्थूल निशाणीला लक्षात ठेवल्याने नशा आणि निशाणा लक्षात राहीन. स्वतःला समजायचे आहे की पूर्ण विश्वातून निवडलेले आम्ही विशेष आत्माए आहेत. जितक्या विशेष आत्माए तितकेच त्यांचे प्रत्येक कर्मही विशेष असतात. असेच लक्ष ठेवायचे आहे की बोलणार नाही पण करून दाखवू. ओम शांती.